रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. हरी हरी जय राम
कुंडले दळकाचे प्रभावी
तुझे
सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी
देव इच्छिताती पाहे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठला संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बालासाहेबजी बाबूरावजी भिशे पाटील यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने श्री बाळकृष्ण बालासाहेबजी भिशे श्री भागवत बालासाहेबजी भिशे या भिशे पाटील परिवाराच्या वतीनं हा या ठिकाणी गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. जमलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रुती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, आलेले सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला आपल्या पिंपरीच्या भजनी मंडळाचे मार्गदर्शक अध्यक्ष हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, गोदावरीचं उगमस्थान, संप्रदायाचं उगमस्थान, सद्गुरु निवृत्तीनाथाची संजीवन समाधी, कुशावर्ता तीर्थ या स्नानाला गेले असता त्यांना तिथे देवाज्ञा झाली. शरीर धर्म आहे, मनुष्य म्हटलं की त्याचं आयुष्य ठरलेलं आहे. बालासाहेब भाऊचं आयुष्य काही जास्त नव्हतं, 60-62 वर्ष वय असेल. दरवर्षी मसल्याला जाताना
सकाळची नाश्त्याची न्याहारीची व्यवस्था त्यांच्या शेतातच व्हायची आमची. एक 2-4 वर्षापासून मी त्यांच्याकडे जेवण करतो, का जास्त वर्ष झाली असतील पण बऱ्याच वर्षापासून करतो. इतकं नियोजनबद्ध, आलेल्या प्रत्येक वारकऱ्याची किंमत, भजनी मंडळाची किंमत, इतकी आपुलकी, जिव्हाळा, प्रेम. आज हे पिंपरीचं भजन पोरक झाले, पोरक. जसं परिवारावर दुःखाचं सावट आहे तसं भजनी मंडळावर सुद्धा दुःखाचं सावट आहे. सर्व गाव त्यांच्या जाण्यानं दुःखी झालेलं आहे. संप्रदायामध्ये ज्यांचं फार योगदान होतं, परंतु शेवटी कसं आहे, मनुष्य म्हटलं त्याला मृत्यूला सामोरं जावंच लागणार आहे. कालावधी ठरलेला आहे प्रत्येकाचा. विठाला एहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाम धनंजया जिया परी. शरीर नावाच्या गावाला जर मनुष्य आला, त्याला नाही म्हटलं तरी त्याच्या जीवनामध्ये 2 सोहळे होत असतात. एक जन्माचा सोहळा आहे आणि दुसरा मृत्यूचा सोहळा आहे. विठाला विठाला विठाला. आणि म्हणायचं काही कारण नाही, तिथे गेले नसते, घरीच राहिले असते, ते असं घडलं नसतं. ही आपल्या बोलण्याची कल्पना आहे फक्त. घरी जरी राहिले असते तर ते निश्चितच होत. जाणे लागे आपुल्या पाया. मरण माणसाला घेऊन जाते तिकडं. त्यांची तब्येत बरोबर नव्हती असं आता आपल्याला कल्पना वाटते, त्यांनी काय गरज होती जायची. आता पोरासोरला साहजिकच ना नाराजी वाटणार, दादानं बसूनच खावं की नाही, कशाला तेवढ्या लांब जावं. आपलं जरी तुम्हाला जरी वाटलं तरी तर तसं नाही ना. वेळ काळ ठरलेली आहे आणि ज्याचा जिथं मृत्यू आहे तो मृत्यू ओढत नेतो ना तिथं माणसाला. जे कधी न जाणारे माणसं तिथं जातात का, तर पर्यायच नाही त्याला. वेळ काळ जागा ठरलेली आहे. गरुडाची आई आजारी पडली होती. गरुड म्हणजे कोण? गरुड म्हणजे भगवान विष्णूचं वाहन आहे. गरुडाला काही साधं पाखरू समजी जाऊ नका, कावळेवानी बगळेवानी. पाखरू बैल नव्हे नंदिकेश्वरू, झाड नोहे कल्पतरू, श्रेष्ठ तनु देवाची. गरुडाला देवाचा अंशच मानले गेले. काय एवढं गरुडाला मोठेपण आलं? एवढा गरुड का परमात्म्याच्या जवळ गेला? त्याचं कारण त्याची भक्ती आहे तशी.
भक्ती शिवाय परमात्म्यापर्यंत थोडं जाता येते. किती जवळ गेलेलं आहे गरुड पहा ना. गरुड हनुमंत पुढे पहाती वाट, पुढे पहाती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोबाट. गरुड हा परमात्म्याच्या समोर हात जोडून उभं राहिलेला आहे. मारुतीराय गरुड हे परमात्म्याचे अंश आहे. त्या गरुडाचा किती मोठा अधिकार होता. जो परमात्मा माणसाच्या स्वप्नात येत नाही तो परमात्मा तो गरुडाच्या कुठे बसायचा. त्या देवाला पाठीवर घेऊन कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडाला देवाला पाठीव घ्यायला मिळत होतं. सोपं वाटायला का तुम्हाला देवाला पाठवळ घेणं. योगी साधताती साधन कपाटी, परी नाही भेटी ध्यानी म्हणी. योगी लोक ईश्वराचं पांडुरंगाचं दर्शन होण्याकरता तपश्चर्या करतात, तरीही तो परमात्मा स्पष्टरित्या त्यांना दिसत सुद्धा नाही. दर्शन दुर्मिळ आहे. परमान म्हणायचे काय म्हणा मग कोणचं म्हणायचं असलं उपजते मरते सवेची ते. मृत्यू निश्चित आहे. ओढत नेतो तिथं. गरुडाची आई आजारी पडली. गरुडाचं करू लागलं वर्णन. गरुडाने घेतली भरारी. विठ्ठला गंगाखेड तालुक्याचा गरुड आहे ती. बाकीच्या पाखराचं काय चलन आता. चिमण्यान कबूतर. माझी भूमिका एक लक्षात घ्या. गरुड एवढा ईश्वराचा अंशच म्हणायचं. ईश्वराचा किती जवळीकता साधलेली देवाची. जवळीकता पाठीवर घेऊन जायचं. इतक्या जवळ गेल्या देवाचं वाहन म्हणून जगणाऱ्या गरुडाला एवढं देवाच्या जवळ राहून सुद्धा आईचं मरण टाळता आलं नाही. आई आजारी पडली. मोठी लोक भेटायला यायची त्या गरुडाच्या आईला.
इंद्रदेव यायचे, चंद्र, वरुण, बृहस्पती, ब्रह्मदेव, मोठे 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 सगळी लोक. एके दिवशी यम भेटायला आला, घरात कुठे यायला ते. तरी म्हातारीने हाक मारली, कोण आहे बाबा, कोण आहे, कोण आहे म्हणूस तर ते बाहेरूनच लागला हसायला. कोण आहे, कोण आहे म्हणूस तर महागारी फिरला. महागारी फिरला की गरुड सायंकाळी घरी आला. आईनं विचारलं, आई आज तुम्हाला भेटायला कोण आलत? मध्ये आला नाही म्हटली बेटा, पण हसून गेला रे मला म्हटले. आजारी माणसाला भेटायला आलेल्या माणसानं हसावं का म्हणले. सांत्वन करायला आलाय ना तो माझं, मला भेटायला आलाय ना. तो हसला म्हणले. त्याचं हसणं वर्मस्पर्शी होतं. प्रेमाचं हसणं असतं तर काही वाटलं नसतं, त्याचं हसणं वर्मस्पर्शी होतं. कोण होता म्हणला, काही खाना खुना तुमच्या ओळखीचा? ओळखीचा आयुष्यातच पहिल्यांदा बघितलंय म्हणले. याच्या अगोदर तर तुम्ही चेहरा पाहिलेला नाही. काही वाहन वगैरे, वाहनावर ओळखू येते ना माणूस. कोणत्या वाहनावर आलता? रेडा दिसला म्हणली मला, रेडा. हातात त्याच्या चाबूक होता, त्याला शिंग होते म्हणली. मी पहिल्यांदा शिंगावाला बघितले म्हणली मनुष्य. गरुडाला फार खेद वाटला. EMI म्हणला तो तर. त्यानं घर नंबर लिहून नेला. म्हणला आता आमची आई आता काही उद्या राहत, पण मी देवाचा दूत आहे म्हटला. घरी जरी तो येऊन गेला असेल तर मी घरी आईला ठेवीतच नाही ना, घरच बदलतो म्हणलं. रातोरात त्या गरुडानं आईला पाठीवर घेतलं, हिमालयाच्या खोल गुहेमध्ये, दरीमध्ये नेलं आणि त्या दरीमध्ये नेऊन छान गुहेमध्ये व्यवस्था केली आणि बाहेर निघाला की यम बाहेर हजर. गरुड म्हणला, इतकं कसं काय लांब आला? कुठे जातो म्हणलं मी, कुठे जातो असं? कशाला आलास? कशाला आलोस म्हणलं. म्हणजे काल चालतो म्हणलं मी. काल आला म्हणला ना आमच्या आईकडे, हसून का परत गेलास? हसायसारखंच होतं म्हणला. तुमच्या आईला अंथरुणावर उठून बसता येत नव्हतं, तर तुमची आई हिमालयाच्या गुहेमध्ये कशी जाईल याचा मला म्हणले थोडासा, आणि म्हणून मी हसलो. तुझा उपकार झाला म्हणला, ही आई तुझी इथं आणून सोडली, माझं मला काम करू दे. सर बाजूला, सरलं बाजूला, सारला बाजूला. आणि गरुडानं बाजूला सरकल्याबरोबर किती आटोकाट प्रयत्न केला, पण काही त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. गरुडाच्या समोर आई उचलली आणि घेऊन गेला. तो विठाला जे जे लिहिले प्रारब्धे ते न चुकेगा कर्मगती. चुकतच नाही ते, खरं सांगू का तुम्हाला. विधी लिखित ज्या गोष्टी आहेत ना, महाराजाचे शब्द आहेत कसे बघा ना. काल लाटीचे लिहिले ते न मोडे गा काही केले. काळे गोरे पण पिटले धुतले पिटोने. ज्ञानोबरायचं विधी लिखित ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वीकार करावं लागतं. उलट मी असं म्हणेन, वय जरी कमी असलं, ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग निवृत्तीनाथाची संजीवन समाधी, गोदावरीचं उगमस्थान, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा साधू संत हजारो वर्षापासून करतात. याचं कारण आहे ते ऋषीमुनीचं स्थळ आहे. तिथं साधू संतांनी तपश्चर्या केलेली, तिथं कुंभमेळा भरणारं ठिकाण आहे. 3.5 जे ठिकाणी कुंभमेळा भरतात तसं त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळ्याचं ठिकाण आहे. म्हणजे साधू पुरुषाचा वास असलेलं, देवाचा वास असलेलं, गंगेचं उगमस्थान असलेलं
ते ठिकाण एका अर्थानं चांगलं आहे. आपल्याला जरी वाटत असेल पहा, एकतर देह जात असताना मोठा मुलगा जवळ असावा, घरी असलं तर मोठ्या मुलाच्या मांडीवर देह जावा माणसाचा, आणि जर बाहेर गेलं तर एक तर तीर्थक्षेत्र असावं, देवाचं देऊळ असावं, साधू संतांची भूमी असावी. अशा सगळ्या गोष्टी एवढ्या जर चांगल्या लाभल्या असतील, हे त्यांनी केलेल्या तपश्चर्याचं परमार्थाचं फळ आहे असं समजू आपण. विठाला ठिकाण चांगलं मिळाले त्याला. मोठ्या महाराजांनी पंढरपूरला देह ठेवला, चंद्रभागेच्या तीरावर. बालासाहेब भाऊन गोदावरीच्या तीरावर, गोदावरीच्या गावचीत ना तुम्ही. हो, गोदा तटी निर्मळे देव देवाची रावळे, संत महंती मेळे दिवस जाय सुखाचा. गोदावरी मध्येच आहे ना. आणि योगायोगानं पर्व काळ लाभलेला आहे. तो कोबरायाची बीज आहे, नाथ महाराजाची शेष्टी आहे. आपण असं घेतलं पाहिजे. आणि काळ उत्तरायणाचा चालू आहे, काळ फार चांगला आहे. ठीक आहे, आपल्याला जरी आपले वडील आपल्याला खूप दिवस राहावे वाटले, वाडवडील जन्माला थोडेच जातील, तर आमचे वडील गुजरलीच. म्हणजे आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. ते दुःख आता तेवढं आपल्याला सहन करावं लागणार आहे. विठ्ठला आणि म्हणून अशा पर्व काळावर आमच्या बालासाहेब भाऊचं जाणं आमच्या गावासाठी, भजनी मंडळासाठी, या भिषे परिवारासाठी, परिसरासाठी दुःखप्रद आहे. आपल्याला त्याला तोंड द्यावं लागणार आहे, ते सहन करावं लागणार आहे. आणि म्हणून या परिवाराला, या परिवाराचं सांत्वन करण्याकरता, सदिच्छा भेट देण्याकरता आपण एवढी सगळी मंडळी आलेला आहात. मित्र परिवार आहे, पाहुणे मंडळी आहेत, गावकरी मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, भजनी मंडळी आहेत. आपण सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. विठाला आमच्या भगवान महाराज इसातकर यांनी हा अभंग घेतलेला आहे. सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. अरे कुठे गेले? गरुड नसल्यावर आता पाखरं इकडे तिकडे बघायचे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आज आमच्या मनुष्य जन्माचं सार्थक झालं असं म्हटलेलं आहे. आम्ही धन्य झालो. महाराज, धन्य होण्यासारखं नेमकं तुम्हाला काय प्राप्त झालं, काय केलं तुम्ही? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, मनुष्य जन्म प्रत्येकालाच मिळत नसतो. बरीचशी माणसं जन्माला आलेले आहेत, पण जन्माचं, या मनुष्य जन्माचं अजून त्यांना महत्व कळलेलं नाही. तुम्हाला ज्यांना ऊन लागते थोडस असं सरका नाही, ह्या पट्टीत, या पट्टीत, कोणी पट्टीत भागवत पुढंच घ्या आता दादा. विठाला मनुष्याचे देह दुर्मिळ आहे. असा दुर्मिळ देह मिळून जर त्याचा सदुपयोग नाही केला तर मिळून तरी काय उपयोग आहे? भक्ती नाही केली माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली. मनुष्य जन्म बऱ्याच लोकांना मिळालाय, परंतु या संसारातून त्यांना सवलतच मिळाली नाही परमार्थ करायची. मंदिराकडे नाही, पंढरपूरला नाही, आळंदीला नाही, भजनात नाही, सप्ताहात नाही, काय नाही. उठलं की केवळ संसार. पशु पक्षात आणि माणसात फरक काय? विठाला
येणे नावे तरी शूर येर कायती बापुडी येर अहंकाराची गुढी. मनुष्य जन्म मिळालाय, त्या मनुष्य जन्माचं सार्थक तुकोबाराय म्हणले आमच्या लक्षात आलं. आणि ते सार्थक कशात आहे आम्हाला कळलं. आणि कळून आम्ही त्या दिशेनं प्रयत्न केला आणि आम्ही मार्ग परिक्रमणा केली. महाराज काय नेमकं प्रयत्न केला म्हणजे तुम्ही केलं काय? आम्ही भगवंताची सेवा केली. आणि म्हणून आज आमच्या त्या सेवेचं चीज झालं. आमचा जन्म धन्य झाला. धन्य काय झाला? धन्य झाला. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. धन्य शब्द का वापरला महाराजांनी? जन्माला बरीचशी लोक आले, परंतु जन्म त्यांचा निरर्थक गेला. निरर्थक कहा गए तो कहा भी नहीं आणि क्या लाए तो कुछ भी नाही. मनुष्य जन्म मिळालाय, पण मिळून सुद्धा त्यांनी त्या जन्माचं काही सार्थक केलं. चार कोणते कोणते वर्ग आहे? पहिला वर्ग आहे मनुष्य जन्म मिळालाही नाही आणि त्याची किंमतही कळाली नाही. हा पशु पक्षाचा जन्म आहे, वर्ग आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, अंध बहिर होती पांगुळ मुखी. पहिला वर्ग म्हणून पशु पक्षाचा आहे. मनुष्य जन्म मिळालाही नाही आणि त्याची किंमतही कळाली नाही. दुसरा वर्ग साधू संताचा आहे. मनुष्य जन्म मिळाला आणि त्याची काय कळाली? किंमत कळाली. देव हो म्हणती ते देवाची होती. देव झाले ते साधू संत. देव झाले देव. जन्म मिळाला त्या दिवशीपासून त्या जन्मातला एक क्षण सुद्धा त्याने वाया घातला नाही. त्यांचा वायाच गेला वेळ. तर किती वेळ वाया गेला? इतुका वेळ वाया गेला. वेळच वाया घातला नाही त्यांनी. हो काळ सार्थक केला त्यांनी आणि धरिला म्हणी विठ्ठल. वेळ वाया जाऊ दिला नाही. वेळ विठोबाच्या पाया. आपल्या मोतीराम महाराजांनी 365 दिवसामध्ये 65 दिवस वारीमध्ये जातात. आषाढी कार्तिकीमध्ये राहिले किती दिवस? 300. त्या 300 पैकी 275 रात्रभर कीर्तनाच्या काढल्या. मग रात्रभर कीर्तन कशा करता करायचे? मोतीराम महाराजाचं सांगू लागलो, तुम्ही ऐकेल नाही. मोतीराम महाराजांना 275 रात्रच चाललंय. किती रात्र? 275. 300 दिवसापैकी किती रात्र? 275 रात्र. मग पिंपरी रात्रभराचाच नियम आहे. मसला रात्रभराचा आहे. अजून कोणतं गाव जवळ आहे इथं? नागठाणा रात्रभराच आहे. ही रात्रभर परंपरा का लावली त्यांनी? चिंतन घडवलं. मग त्या 275चा आकडा आमच्या भगवान महाराज ईशातकराच्या मार्गदर्शनाने मोठ्या महाराजाचे किती झाले? 3000 कीर्तन झाले. 300 दिवसात 3000. दिवसाला किती करायचे? मग पुन्हा एक महिना यायचा, एक धोंड्याचा एक, ते बी पुन्हा रिकामा नाही.
धोंड्याचा महिना रिकामा आहे का? त्याच्यात पुन्हा 300 नियम. हे का केलं त्यांनी? त्यांनी वेळ वाया जाऊ दिला नाही. विठाला अष्टही प्रहर रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. कोणता वर्ग सांगतोय मी? दुसरा बबनराव. पहिला वर्ग मनुष्य देह मिळालाही नाही आणि कळाला नाही हा पशु पक्ष्याचा. दुसरा वर्ग मिळाला आणि कळाला साधू संताचा वर्ग. तिसरा वर्ग आपला आहे. आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय पण काय उपयोग आहे? त्याचं महत्वच नाही कळालं. विठाला आता मला तुम्हाला विचारायचे, वस्तू प्राप्त व्हावी का त्याची किंमत कळावी? त्याची काय करावं? किंमत कळाव. प्राप्त होऊन काय उपयोग आहे? प्राप्त झाली आणि त्याची काय कळना, किंमतच कळना. मग मिळाली काय आणि न मिळाली काय? आता ही जी म्हातारे माणसं आहेत, या म्हातारे काय म्हातारे त्यांना इंग्लिश येत नाही, इंग्रजी येत नाही, हिंदी येत नाही, मराठीत शिक्षण शिकले नाही तर इंग्रजी आणि गणित काय कळणार आहे? आता हे आमचा बाळू आहे मातोश्री मोबाईलवाला, याला वाटलं म्हाताऱ्या माणसाचा सत्कार करावा म्हणून यानं 1 लाख रुपयाचा त्या म्हाताऱ्या बाबाला मोबाईल नेऊन दिला. काय करावं त्याला? त्यानं काय करावं? विचारा बरं, त्याला मोबाईल दिल्यावर कळतंय का? कळेल का तुम्हाला? उपयोग काय मग घेऊन? हे काय एक माणूस तसं सांभाळावं लागते. बाळू तो काय हे कर जाऊ. ते देऊन दिला नाही म्हणल्यावर काय करायचं माणसाने? विठाला सगळ्या भजनी मंडळीला सवलतीमध्ये मोबाईल देतात हे दोघं भाऊ. यायचे 2-2 वर्ष पैसे दिले नाहीत, मॅच दिले नाहीत, अजून देत नाहीत. आम्ही यायचे पैसे देऊ 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 काही माहित बी नाही. म्हणजे भगवान महाराजाला जरा ते बाळू संघ चलतेच काम जरा ते पा तिकडे हात मला दिलाय म्हणलं. आता तेच म्हणले ते देत बी नाहीत. आता कसं करा? अरे वस्तू मिळणं आणि त्याचं महत्व कळावं, आणि महत्वच नाही कळालं तर ती वस्तू मिळाली काय आणि न मिळाली काय? काय उपयोग आहे? विठाला आता ओवी एका प्रमाणे तुम्ही नंतर द्या, पण मला एक प्रसंग सांगायचा. एक मेंढपाळ शेळ्या मेंढ्या वळत असताना त्याला एक मणी सापडला. त्या मण्याला परीस म्हणतात. काय म्हणतात त्याला? परीस. त्याचं महत्व काय त्या परीसाचं? त्या परीसाचं महत्व असं, त्याच्या सहवासामध्ये लोखंड नावाचा धातू आला की त्या लोखंडाचं काय करते? सोनं करते. काय रे बाबा, ओवी का काय? बहुम्र गजळ नाही 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 नाही, हे ह्या परीसाचं सांगा. ते तर बरोबर घेतो. वो नहीं चाहिए मेरे को, दूसरा चाहिए. हाँ नाही ते नाही, ते नाही. लोह आणि परीस हे सहज जरी एकोण्याकाला त्याचा धक्का लागला तरी ते हा हो. लोह उभे खाय माती, ते परिसाचे संगती. सोने झालिया माती नसवी जे मळे.
लोह एक अंशे कडलिया परिशे इतकं येते मला. दोन तुकडे राहिले. हे दोन तुकडे, दोन म्हणजे एका निमित्तानं लोखंडाची आणि परिसाची काय झाली, भेट झाली. सहज चिटकून गेलं तरीही त्याचं काय होतंय, सोनं होतंय. त्याचं नाव परीस. त्याचं नाव काय. असा परीस एका मेंढ्या वळणाऱ्याला सापडला. साधा भोळा गुरखी होता. गाई राखणारा, मेंढ्या राखणारा, शेळ्या राखणारा सज्जन मनुष्य. त्यानं तो मणी त्याच्या आवडत्या एका मेंढराच्या पिल्ल्याच्या गळ्यात बांधला. आवडतं राहते ना वासरू लेकरू, आवडतं राहते. 2-3 नातवंड जरी झाले ना, सगळ्यात लहान नातवंड बसते कडला, बाकीचे पायानं चलते. म्हणते ते आवडतं मेंढीचं कोकरू त्याच्या गळ्यात बांधला. एक रत्न पारखी निघाला होता. रत्न पारखी रस्त्यावर, त्या मेंढ्या रस्त्यावर आलेल्या. पावसाळ्याचे दिवस, हिरवगार सगळं रान झालेलं, माळ रान. आणि त्या रत्न पारख्यानं, हिऱ्याच्या व्यापाऱ्यानं कारमधून पाहिल्या त्याच्या लक्षात आलं, पारखी माणूस पारखी ते लगेच. त्याच्या लक्षात आलं या मेंढराच्या गळ्यात बांधलेला का आहे, परीस आहे. मग आता काय करावं. त्यानं उतरला. दादा कोण्या गावचे. म्हणजे अमुक गावचा. किती आहेत मेंढ्या. 2 खंड्या आहेत म्हणजे. चांगली आहेत म्हणजे जनावर, चांगली निगा आहे. ही बारकलंय आवडीचे दिसायले म्हणले मेंढरू. तुमच्या जवळच भवायले. आहो म्हणले ते चरतच नाही, माझ्या जवळ खेळते म्हणले. काय मानले म्हणले त्याच्या गळ्यात. खडा गवसलता म्हणले. एक जरा बरा वाटला म्हणून ववला म्हणले. बर इतकं लाडकं येतं माझ्या जवळ म्हणले. असे छान शिंपल्याचे हार आहेत म्हणले, मोत्याचे. काय देऊ का म्हणले तुमच्या लाडक्या पिल्ल्याला. नका बाबा म्हणले, माझ्याजवळ काही खुर्दा नाही, काय नाही तुम्हाला द्यायला पैसे नाही, काय नाही म्हणले. ते मनी मला द्या, तुमच्या काय कामाचा. मी हे तुम्हाला हार देतो. ते हार काढला आणि त्या व्यापाऱ्यानं, हिऱ्याच्या व्यापाऱ्यानं त्या शेतकऱ्याला दिला. त्या शेतकऱ्यानं तो हार त्या मेंढराच्या गळ्यात बांधला आणि त्या मेंढराच्या गळ्यातला तो परीस कोणाला दिला. आणि उलट वाटू लागलं त्या शेतकऱ्याला, एवढा भारी हार दिला बाबा आपल्याला, त्यानं आपण तर काही त्याला दिलं. त्याचं पुढचं लोह एक अंशे झगटलिया परिशे एरवी पैया पैसे सुवर्णाची होय. सुखाचा साठी घेऊन कानसोटी परिस दिला. ती मग ती एक ओवी सांगा ना. ती मग सांगितले बहु मृग जळ देखोनी डोळा तुमकी जे गिळिता अमृताचा गळाळा तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिका लाभे. महाराज म्हणू लागले त्या शेतकऱ्याला आपल्या परिसाची ओळख झाली नाही.
आणि त्यानं साध्या शिंपल्याच्या हाराच्या मोबदल्यात काय दिलाय? वस्तू मिळाली नाही का? कळाली नाही? कळाली नाही. तसा मनुष्य जन्म मिळालाय, त्याचं महत्व कळालेलं नाही आपल्याला. तिसरा वर्ग वस्तू प्राप्त आहे, पण प्राप्त वस्तूची काय नाही, किंमत नाही. मिळालाय पण काय झालं नाही, कळाला नाही. आता चौथा वर्ग मी आपल्या समोर मांडणार आहे. त्यांना कळालाय पण काय झालं नाही, मिळाला नाही. त्याचं नाव स्वर्गातले देवलोक. ते स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हा. लोक म्हणती भाग्याचा कैचा. स्वर्गातले देव, सत्य लोकातले देव पदावर येते, पण पदावर जरी असले तरी त्यांना या मृत्यू लोकाच्या मनुष्य देहाची किंमत कळालेली आहे. त्यांचं कसं आहे, आता सध्या पदावर आहेत पण ते पद कायम नसते ना. पदावरलं माणूस 4-5 वर्षाला काय होते, त्या पदावरून पाय उतार होते. मग त्याला माझी शब्द लागतो. माझी लागल्यावर त्या पदाची काही किंमत आहे का? तुका म्हणे जातीन पुण्यक्षय. म्हणजे स्वर्गातले सत्यलोकातले देव देवता जे आहेत त्यांना माहित आहे, मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. पदावर राहिल्यावर पदाची जी मजा राहते ती घरी खाली आल्यावर काय, तिथे जे सोय सुविधा जे सगळे थाट बाट आहे खाली आल्यावर काय म्हणून पदावरले माणसं बेजार कशामुळे होतात, त्याला सवय लागलेली असती सायरनची. वाव 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 करते ते पुढे पोलीसवाल्याची गाडी. मग ते हार कमानी त्या सगळ्या सत्कार ते म्हणजे बाबा पैसा खर्च होऊ द्या पण काय आलं पाहिजे, निवडून आलं पाहिजे. पदाला किंमत आहे, पद नसल्यावर काय किंमत आहे. विठाला एकदा आमच्या बाळू महाराजांनी सांगितलं, गंगाखेडच्या पदावर जे त्याला सोय सुविधा असती खाली आल्यावर राहत नाही, पण ती राहत नाही ना. इंद्र मुंगळा झाला, मुंगळा खाली येऊन काय झाला, मुंगळा कळते का, मुंगी आणि मुंगळा. मग असं ते मुंग्या लाईनीनं चालतात आणि मुंगळे कुणीकडे भरकटल्यावाडी चालतात. मुंगळेचं काही नसते आणि मुंग्या रांगेत चालतात. हे मुंगळे असे जाऊ लागले ते जे इंद्र होऊन खाली आलेला जे इंद्र जे मुंगळा झालेला होता त्याला सवय पायान चालायची नव्हतीच ना. कोण्या हत्तीवर आयर होता तेव्हा होता इतकं सगळे. आता पदावरला माणूस मी खाली आलो, मी आता पायानं कसं दुसऱ्या मुंगळ्यावर बसले. काय झाले, मुंगळ्यावर मुंगळा. आणि ते दुहेरी मुंगळा दिसल्यावर माणूस म्हणू लागलं म्हणे, एक जण महात्मे म्हणले म्हण, महाराज हे सगळे मुंगळे एकेरीच आहेत. हे डबल कसं मुंबईला कशी 2 मजली बिल्डिंग, 2 मजली एसटी असती बस, तसं हे 2 मजली मुंगळा कसा आहे. नाही म्हणले ते मुंगळा नवं, मग मागल्या जन्मातला इंद्र आहे म्हणले. ते तिथं सोय लागलेली सवय लागलेली मुंगळा जरी झालं तर पायानं चललं. काय बसले, कशावर बसले, मुंगळ्यावर बसले. म्हणजे मग त्या पदावर सवय लागलेली असती ना. आता तसं ते पद पुन्हा कायमचं गेल्यावर त्या इंद्राला जरा असं जर खाली पशु पक्ष्याचा जन्म मिळाला तर उपयोग काय. आणि म्हणून त्यांना वाटते पुढे होणारं आपलं नुकसान टळावं, म्हणून ते सुद्धा म्हणतात आम्हाला मनुष्य जन्म मिळाला असता तर
आम्ही भजन पूजन केलं असतं नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती भजन केलं असतं म्हणले, पण काय करावं आम्हाला मिळालं नाही. चौथा वर्ग मी आपल्या समोर बोलतोय. मनुष्य जन्म मिळाला नाही, पण त्याची काय कळालेली आहे किंमत कळाली. तो देव देवतेचा वर्ग आहे. आणि म्हणून त्यापैकी जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आम्ही एकमेव असे आहोत, आम्हाला मनुष्य जन्म मिळालाही आणि त्याची किंमतही कळाली. आणि त्याची किंमत कळाली आम्ही म्हणून काय केलं दुसऱ्या चरणामध्ये विठोबा. आम्ही त्याचं सार्थक केलं. महाराज कशानं केलं? आम्ही देवाची सेवा केली. म्हणजे सेवा केल्यामुळे आता आम्हाला मनुष्य जन्माचं महत्व कळलं असल्यामुळे आम्ही तो परमात्म्याकरता देह अर्पण केला. त्या शरीरानं आम्ही परमार्थ केला, त्याची सेवा केली. धन्य आम्ही जन्म. आणि जन्मच मिळाला होता. कशा करता मिळाला मिळावं माहिती का? तरीच जन्मा यावे पावणे सकाळी 10 10:30 करायला आलेले. जर तहाना लागलेले असतील तर तिथं जे स्वयंसेवक आहेत त्यांनी असं पाणी दिलं तरी काय हरकत नाही. असं हस्ती परहस्ती द्यायचं बसल्या बसल्या. आता आम्ही पाणी पिलं तहान लागली म्हणून आम्हाला दिलं हे. आता तुम्ही म्हणत असाल तुला बापा झालं, आमची काय सोय आहे? तुमची पण सोय करू. जर असतील तर हळूहळू तिकडे लेकरा बाळा आपापल्या परीनं पाणी द्या. विठाला कारण कीर्तनाचा वेळच 12 ते 2 आहे. 2 वाजले की सोडून देतो. उमाकांत भाऊ किती वाजले? पावणे 2 वाजले. एवढं थोडं बोलावं लागतं. 2 वाजता बोलावं लागेल, कारण पावणे 2 वाजता येतात. आधी सोडल्यावर ते काही पाहुणे असे असतात ते 2च्या आकारातच येतात. हा राईट टाइम ये नंपाये 2 त्याच्या समोर ज्ञानेश्वर माऊली घ्यावं, नाही तर ते महाराज काय पॅम्पलेटवर काय लिहिलंय. त्यामुळे मी 2 वाजेपर्यंत सेवा करतो. का सोडू अलीकडे 2 वाजता करू ना. देतानाच आम्ही 11 ते 1 नाही दिला, 12 ते 2च वेळ दिला होता. मग बळू म्हणला तुमच्या मनावर काही नाही, 1 तास इकडं का तिकडं एरवी होत नाही का टाइम म्हणून 12 ते 2च वेळ दिलेला आहे. 2 वाजता सोडू. हा विठाला बसलेले काही मंडळी म्हणतील महाराज या शरीराचं सार्थक करण्याकरता दास होणं गरजेचं आहे का? मृत्यू लोकाचा विचार केला तर प्रत्येक जणाची धावपळ सेवक होण्याकरता चालू आहे की मालक होण्याकरता चालू आहे? काय होण्याकरता? पण एक गोष्ट बोलू का, प्रपंचामध्ये मालकीला महत्व आहे आणि परमार्थामध्ये सेवेला महत्व आहे. प्रपंचामध्ये ज्यावेळी तुम्ही एखाद्या मुलाची
विवाह जुळवणी करत असतात त्यावेळेस तुमचं काय पाहिलं जाते? मालकी हक्काची स्थावर जंगम मालमत्ता पाहिली जाते. तुमच्याजवळ काय काय? पेट्रोल पंप आहे, जमीन आहे, घर आहे, पद आहे, 2 पैसे बँकेत आहेत, काय हरकत नाही म्हणले डोळे झाकून मुलगी द्या. मुलगी देताना माणूस उदरनिर्वाहाचा विचार करतो. कशाचा विचार करतो? आणि उदरनिर्वाह म्हटलं की तिथं मालकी पाहिली जाते. परंतु परमार्थामध्ये सेवेलाच का महत्व आहे? त्याचं कारण परमार्थामध्ये उदरनिर्वाहापेक्षा उद्धाराला महत्व आहे. आणि उद्धार हा मालकी केल्यानं होत नाही, तर तिथं सेवाभावच असणं आवश्यक आहे. विठाला प्रपंचामध्ये मालकीला, आता गंगाखेडमध्ये येताना मी एक नाव वाचलं, नाव सांगत नाही तुम्हाला. मोठा प्लॉट आहे, मोठा. गाडी हळून चोल लागली म्हणून वाचलं. सदरील प्लॉट अमुक अमुक फलाण्याच्या मालकी हक्काचा आहे, काळी पाटी लावलेली पांढऱ्या अक्षरात. या ठिकाणी अतिक्रमण केल्यास कायदेशीररित्या काय करण्यात येईल? कार्यवाही करण्यात येईल असं लिहिलं होतं. आणि खाली त्याचं नाव होतं आणि त्याचा मोबाईल नंबर बी होता. म्हणजे का तेवढं त्यांनी लिहिलं? प्लॉट कशाचा आहे? मालकी हक्काचा आहे. कोणी येऊन उद्या हक्क करील असं चालत नाही. संसारामध्ये मालकीला महत्व आहे आणि परमार्थामध्ये सेवेला महत्व आहे. परमार्थामध्ये जेवढी 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 सेवा होत गेली का तितकी तितकी प्रतिष्ठा वाढत जाते. आता महाराष्ट्र शासन आमच्या परमार्थाकरता एक पुरस्कार देत आहे सध्या. महाराष्ट्र शासनाने दिलाय, काढलाय नवीन ह्या 10 वर्षात. त्या पुरस्काराचं म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायाच्या नावानं पुरस्कार आहे. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायाच्या नावानं पुरस्कार दिला जातोय. कोणाला देतात ते? संप्रदायामध्ये तुमचं योगदान काय, संप्रदायामध्ये तुम्ही किती सेवा केली. याच्या अगोदर शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कोरेकर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे त्यांना दिला. त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण गोसेवक संजय महाराज पाचपोर त्यांना दिला. आता यावर्षी जाहीर झाला म्हणून ऐकण्यात आलं, पण तेवढी मला अजून बातमी लागलेली नाही. यावर्षी दिला, गेल साली दिलाय. यावर्षी आता नवीन एक नाव येते. आता का नाव हे जाहीर होते? कशाच्या धर्तीवर नाव जाहीर होते? सेवेच्या धर्तीवर का मालकीच्या? त्यांनी काय योगदान दिले संप्रदाय करता, संप्रदायाची त्यांनी काय सेवा केली? एक सांगतो तुम्हाला, या लोकांनी जे संप्रदाय करता जे योगदान दिले ते दिसले की त्याच्या पाया पडा वाटते. काय म्हणणं आहे तुमचं? सांग. ते दिसले की काय करा वाटते? त्याच्या पाया पडा वाटते. काही काही माणसं पाय जोडून आहेत, कोणी पायाच पडेल. अरे पाया काय म्हणून पडतील? लोक तपासतात ना तुझं योगदान. ना म्हणलं मग डायरी रिकामीच आहे. रिकामी राहते लोक काय करतात? तुम्हाला तसं योगदान द्यावं लागतं. डायरी रिकाम्या नाहीत काय लोकांच्या. 2-2, 3-3 कीर्तन आहेत दिवसा अखेर. वेळच नाही द्यायला. चलता चलता बुट सुगट लोक त्या महात्म्याच्या पाया पडतात. का पडतात पाया? सेवा आहे. विठाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सन्माननीय शरद पवार साहेब. मोठ्या महाराजाला ऋषितुल्य पुरस्कार दिला. पुरस्कार जाहीर झाल्यावर मुंबईला पुरस्कार होता. महाराज म्हणले मुंबईला येणं व्हायचं नाही म्हणले, माझं वारी असते म्हणले. तेव्हा वारी सोडून कसं येऊ म्हणले. ठीक आहे, नाव तर जाहीर झालं. मग आता पद्मश्री शंकर बापू आपेगावकर होते त्या निवड समितीवर. त्यांनी महाराजाचं नाव दिलेलं. गैरहजर राहिले महाराज. पुन्हा एकदा पत्र आलं की तुम्ही आता तिथं नाही आलात, आता पुन्हा एकदा त्या पुरस्काराचं विमोचन होणार आहे, पैठणला होणार आहे. मोठे महाराज म्हणजे पैठण तर मग वारीच आहे की म्हणजे. षष्टीलाच पुन्हा षष्टीला महाराजाला पैठणला ऋषितुल्य पुरस्कार दिला. आणि पुरस्कार दिल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः होते. आणि त्या पुरस्कारामध्ये मुख्यमंत्री महोदयानं सांगितलं आम्ही का पुरस्कार देतो विचारलं नाही. म्हणजे काय माहित आम्हाला, आता आम्हाला तुम्ही दिले म्हणून घेतले म्हणले. आम्ही ज्ञानेश्वर महाराजाची मूर्ती दिली पवार साहेबांना महाराजाला. आणि मग पवार साहेब त्यावेळेस म्हणले महाराज 72च्या दुष्काळामध्ये
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात या भागात त्या भागात कुठं कुठं आत्महत्या ऐकण्यात आल्या होत्या, पण तुमचे नेम ज्या परिसरामध्ये आहेत, नेम ज्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्या तुमच्या मराठवाड्यामध्ये एकही आत्महत्या झाली नाही. आणि ती आत्महत्या न होऊ द्यायचं कारण जर कोण असतील तर तुम्ही आहेत, म्हणून तुम्हाला आम्ही पुरस्कार दिला. पुरस्कार उगविनाकारण कोणालाही नाही दिला जात, तिथं तुमची सेवा पाहिली जाते. विठाला पुन्हा काल परवा पंजाबचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठ्या महाराजाला मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार दिला महाराजाच्या पश्चात. आता ती समजा मी असल्यामुळे मला दिला त्यांनी, मग ते नांदेडला मी गेलो होतो. म्हणजे म्हणण्याचा भाग माझा काय की महाराज गेले तरी त्याच्या कामानंतरही त्यांना पुन्हा पुरस्कार दिला ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं. काय काम होतं? गावगाव मालकी करीत हिंडले होते का? नाही, सेवा केली संप्रदायाची, गुरुची सेवा केली. कोणाची सेवा केली? देवाची सेवा केली, गुरुची सेवा केली. सेवा करण्यामध्ये महाराजांनी अंग चोरलं नाही, आळस केलं नाही. कोण्याही वेळेला कीर्तन, कोण्याही वेळेला कीर्तन. कीर्तनला वेळ होता का हो महाराजाच्या? कोण्याही वेळेला कीर्तन. ही सेवा आहे, ही परमात्म्याची सेवा आहे. विठाला विठाला तुझी सेवा करीन, सेवा वाया जात नाही. सेवेची कधी ना कधी नोंद होतीच. तुमच्या हयात आहे तोपर्यंत होईल, नाही तर तुमच्या महागारी होईल. पण जिथं जिथं तुम्ही केलेलं काम आहे ते काम मरत नाही, तुम्ही मेले तरी. विठाला मला तुम्हाला विचारायचे सगळ्या पाहुणे मंडळीला, गावोगाव प्रभू रामचंद्राची मंदिरं आहेत की गावगाव मारुतीरायाचे मंदिर आहेत? मारुतीरायाचे मंदिर मालकी केली म्हणून नाही की सेवा केली म्हणून नाही? म्हणजे परमार्थामध्ये मालकीपेक्षा पवार सर, बाहेर देशातले लोक जर तुमच्या मुळीला आले, पाश्चात्य देशातले लोक जर मुळीला आले आणि त्यांनी मारुतीरायाचं मंदिर बघितलं आणि त्यांनी जर तुम्हाला विचारलं तुम्ही पशुपूजक आहात का, तुम्ही उत्तर काय देणार? त्यांना उत्तर देणार का हो? त्यांना असं म्हणा, आम्ही पशुपूजक आहात तुमच्या नजरेत जरी असलो तर या आमच्या दृष्टीनं मारुतीराय एकतर परमात्म्याचा अंश आहे आणि मारुतीरायाला पशु असून सुद्धा भगवंताने अधिष्ठानावर विराजमान केले. याचं कारण आहे तो पशु आहे म्हणून नाही, मग सेवा आहे म्हणून. आम्ही पशुपूजक आहात असं म्हणण्यापेक्षा आम्ही सेवेचे पुजारी आहोत. म्हणून कोणाचे पुजारी आहोत? आम्ही सेवेचे पुजारी आहोत. मालकीचं मंदिर नाहीच आहे. कशाचं मंदिर आहे? सेवेचंच मंदिर आहे. विठाला महागारी सुद्धा लोकांना नाव घ्यावं तुम्ही केलेल्या कामाचं. हो महागारी तुमच्या तोंडात देखत नाही घेतलं तरी काय हरकत नाही. विठाला विठाला जब हम पैदा हुए जो गुरु हसे हम ऐसी कर हम कबीरदास महाराजाचा दोहा आहे, तुमच्या पश्चात तुमच्या जाण्यानं लोकांनी हळहळ करावी. काय माणूस होता? तुमचं काम बोलते, तुमची सेवा बोलते.
आणि सेवा ही कोणत्याही क्षेत्रातली आजपर्यंत वाया गेली नाहीये. विठाला मोठ्या महाराजाची भरपूर लोकांनी सेवा केली. एक दोन माणसं सांगू काय मी तुम्हाला. माझ्या परीने मी त्या 25 लोकांची यादी काढायचा प्रयत्न केला. महाराजाला 25 वर्ष झाले म्हणून 25 लोकांचा गौरव केला. त्यामध्ये अनेक लोक अजून करू पुढे कधी कार्यक्रम अजून घेऊ त्याला. आणि आता ते भगवान महाराजानं केली यादी मत आता कवा मुहूर्त लागते कोणाला त्याच्या कार्यक्रमाची वाट बघायला मी तर कवा मिळ लागत आहे कोणाला ठेवा. 200 लोकांची यादी काढली. 200 लोक आहेत का सेवा करणारे? 2000 होतील. किती होते? 2000 कळते सेवा निघाली. हे न कळते तर किती आहेत कोणाला ठेवा. किती लोकांनी सेवा केली. कोणाकोणाचा गौरव करावा. 25 काढले बाबा. मी पण काढलेले नाही ते 25. ते जेवढे 25 निघाले त्याच्यातलं मी एक बी काढलं नाही. हा फक्त तुमचं एकट्याचं काढलं होतं मी. भगवान महाराजाला द्या बाबा. सगळ्यात अगोदरचे ड्रायव्हर आहेत सगळे. आता बाकीचे ड्रायव्हर भरपूर आहेत ना. ते नाही बिचाऱ्यांनी सेवा केली. आता 25 मध्ये सगळे कसे बसतील. मोठ्या भावाचा सत्कार केला की बारक्याचा आलाच की का बारक्याचाही करावा. आता करू प्रसंगी. आता आजच कसं शक्य आहे. 25 लोकांमध्ये सगळे कसे शक्य होते. जेवढे जमले तेवढे केले मी. परंतु सेवकाची नोंद जेव्हा ह्या 25 लोकांचा सत्कार झाला का तेव्हा 10,000 लोक म्हणाले फलण्याचं एक घ्यायला पाहिजे होतं. पिस्तानाचं एक घ्यायचं. अरे नावच 25 होते तर घेऊ किती. पण एक सांगतो राहिलेल्या लोकांचे सत्कार जरी नाही झाले तर त्या राहिलेल्या लोकांचं नाव तोंडाच्या लोकांच्या मुखावर आलं होतं. फलण्याचं एक घ्यायला पाहिजे होतं. सत्कार झाला ना त्याचा काय झाला. वर्णन आलंच ना. वर्णन आलं की झालं का. म्हणजे इथं मालकीला महत्व नाही आहे. इथं सेवेला महत्व आहे. खरं सांगतो तुम्हाला मालक आणि सेवक या दोघांपैकी मालकानं हक्क करणं नवल नाही. मग सेवकानं हक्क करता सेवकाला हक्क करता आलं पाहिजे. 9 वर्ष आमच्या इथे कैकड्याचं पोरग होतं. कैकडी समाजाचं सालानं. नंतर गेलं ती गावाकडे. दर पोळ्याला येते ते. दर पोळ्याला आले की आमचे वडील होते. एकदा 100 माणसामध्ये आमच्या बापाला शिवा दिल्या त्यानं. आमच्या वडिलांनी खाली मान घातली तर वरीच केलं नाही. लोक म्हणले पाटील तुम्ही कोणालाच जमू देत नाही. त्यांना नाही म्हणले त्याचं काय चुकून नाही. त्यानं शिवा कशामुळे दिल्या असत्या. बैल खराब कामून केले म्हणून शिवा दिली. ते म्हणला खायला तुम्हाला कसा कटा लागते. बैल कसे भकळ्या झाल्यात म्हणला. आमचा बाप खाली बघू लागला. मालकावर सेवक इतकी त्याची सेवा जर असेल तर त्या सेवेची नोंद झाल्याशिवाय राहत नाही. आणि परमात्म्याच्या दारामध्ये आजवर ज्या ज्या लोकांनी सेवा केली त्या सेवका करता तुका म्हणे याशी नामाचा अभिमान आणि आपुले शरण तारी बळे दास्य करी दासाचे उने नसा हे तयाचे वाढील्या ठाईचे भाने टाकोनिया धावे. सेवका करता परमात्मा त्याच्या घरी राबायची तयारी दाखव. दास सेवकाचा होय साचा अंकित. सेवका करता परमात्मा कोणतीही तयारी दर्शवितो. त्या सेवका करता देवाची कोणती तयारी तो परमात्म्या सेवका करता त्याच्या मागे उभा राहतो. मागे पुढे उभा. अशा सेवकाला परमात्मा एवढा जर बहुमान देत असेल तर जीवानं त्या देवाची सेवा करू नये का. करायला पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणले आमच्या ते लक्षात आलं. म्हणून आम्ही धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. ती सेवा केल्यामुळे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आमच्या जीवनामध्ये आनंद झाला. आता आम्हाला त्या सेवेमुळं त्या परमात्म्याची जी आम्हाला किंमत कळाली. आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त इंद्राचं वैभव जरी प्राप्त झालं आम्ही त्याला पायंदळी तुडविले. तू
देवाची सेवा आम्हाला घडल्यामुळे आम्ही देवाच्या मांडीवर जाऊन बसलोय, आम्ही देवाच्या जवळ बसलोय. आता आम्हाला देव सोडून जे बी सुख मिळालं, इंद्राचं जरी सुख मिळालं, आम्ही त्याला पायंदळी तुडवू म्हणले. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गाची निशाणी आहे भोग. भोग आणि भगवंत या दोन्ही पैकी आम्ही भगवंताला प्राधान्य दिल्यामुळं आता आम्ही भोगाला पायानं तुडवू म्हणले. आम्हाला त्याची गरज नाही. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठोबा. या ठिकाणी निमित्ताने या परिवाराने आमच्या भागवत भाऊने बाळकृष्ण भाऊने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांच्या आमचे ऋणानुबंध अनेक पिढ्यापासून आहेत. पुढची पिढी आता माझ्या जवळ आलेली आहे. 4-5 वर्षापासून त्यांचं आमचं उठणं बसणं आहे. पण ही पिढी परमार्थिक आहे. साहजिकच आहे दुःख वाटणं, परंतु शेवटी कसे आहे, काही गोष्टी विधी लिखित आहेत, त्याला आपल्याला स्वीकारून आपल्याला पुढे चालावं लागणार आहे. दुःख मागं टाकून त्यांनी केलेले जे कामं आहेत, त्यांच्या ज्या वाऱ्या आहेत, त्यांच्या ज्या पंक्ती आहेत, त्यांचे जे काही धर्म, त्यांचे जे काही नियम आहेत, ते सगळे नियम चालवणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपण त्यांचे वंशज आहोत हे सिद्ध होते. त्यांचे कामं पुढं चालवणं, त्यांचा परमार्थ पुढं चालवणं आता आपली जिम्मेदारी होते. ती जिम्मेदारी आपण पार पाडावी अशी आपल्याला मी विनंती करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर